काय भारताकडे स्वतःची टेक्नॉलॉजी उरली नाही का? की आता आपण चीनचा कचरा मेड इन इंडिया म्हणून विकायला लागलोय. एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीने पूर्ण जगासमोर भारताची मान शरमेनं खाली झुकावी असं कृत्य केलेलं आहे. बिल गेट्स आणि जगातील मोठे टेक लीडर्स जिथे येणार होते तिथे आपण चायनीज खेळणी दाखवून कोणाला फसवतोय. नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवन गाडे ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये. आपण आपल्या देशाला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न पाहतोय. आपण मेक इन इंडियाच्या गप्पा मारतोय, पण जेव्हा आपल्या देशातील नामांकित युनिव्हर्सिटीज जगासमोर खोटं बोलतात तेव्हा मान शर्मेने खाली जाते. ग्लोबल इंडिया एआय समिट मध्ये जे काही घडले त्याने केवळ एका युनिव्हर्सिटीचीच नाही तर संपूर्ण भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झालेली आहे. काय आहे ते गलगुटे युनिव्हर्सिटीचा तो रोबोट घोटाळा? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. नुकत्याच झालेल्या ग्लोबल इंडिया एआय समिट मध्ये जिथे गुगल आणि ओपन एआय सारख्या नामांकित कंपन्यांचे सीईओ येणार होते तिथे गलगुटे युनिव्हर्सिटीने एक रोबोट डॉग सादर केला. युनिव्हर्सिटीच्या कर्मचाऱ्यांनी असा दावा केलेला होता की हा रोबोट त्यांनी स्वतः विकसित केलेला आहे, पण सत्य जेव्हा समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. तपासानंतर असं लक्षात आलं की ज्याला युनिव्हर्सिटी आपला आविष्कार सांगत होती तो प्रत्यक्षात चीन मधील एक कंपनीचा रेडीमेड रोबोट होता. ऑनलाईन मार्केटमध्ये हा रोबोट अवघ्या 2.5 ते 3 लाख रुपयात सहज मिळतोय. विचार करा, 3 लाखाचा चायनीज रोबोट आणायचा आणि तो 350 कोटीचा प्रोजेक्ट म्हणून जगाला सांगायचा. यावर खुद चीन मधील मीडिया आणि सोशल मीडिया हँडल्सनी ट्विट करून भारताची खिल्ली उडवलेली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की हा रोबोट त्यांचा आहे आणि भारताने केवळ स्वतःचं लेबल लावून तो सादर केलेला आहे. या समिटमध्ये फक्त रोबोटच नाही तर अनेक ठिकाणी पुट्ट्यांपासून बनवलेली आणि रबर लावलेली मॉडेल सुद्धा पाहायला मिळाली. जेव्हा बिल गेट्स सारखी माणसं भारताकडे एक टेक हब म्हणून पाहतात तेव्हा आपण त्यांना हा कचरा दाखवणार आहोत का? मित्रांनो, ही फक्त एका विद्यापीठाची चूक नाही तर शिक्षण व्यवस्थेतील अपयश आहे.